नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण की नाही थोडंसं थांबण्याविषयी किंवा पॉज याच्याबद्दल बोलणार आहोत। पॉज खरंच महत्त्वाचा असतो का आणि का बरं तो महत्त्वाचा असतो, तो घेणं का गरजेचं आहे याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत। आपलं जीवन की नाही सर्वांचंच धावपळीचं असं सुरू झालेलं आहे। अगदी सतत घड्याळाच्या काट्यांच्या तालावर आपण आपले कामं करत असतो। अमुक वाजले अमुक काम, अमुक वाजले अमुक काम, असं आपलं चालू असतो। पण जरा विचार करूया, कधी आपण ह्याच्यात ब्रेक आणतो का? आपण जर अचानक आजारी पडलो तर काय होतं? हे सगळं तिथेच थांबतं आणि आपलं नेहमीची धावपळही बंद होते। पण जगराहाटी तर चालूच राहते। मग का बरं आपण एवढं जीवाचा आटापिटा करून रोज धावपळ करत असतो? क्षणभर थांबून याचा विचार आपण करायला पाहिजे। एखादं गाणं, TV शो किंवा व्हिडिओ आपण रिवाइंड करतो, फॉरवर्ड करतो किंवा पॉज करून सुद्धा कधी कधी ऐकतो। तर असंच आपण जगण्यात पॉज का बरं घेऊ नये? पॉज काय काम करतो हे थोडंसं जाणून घेऊया। विचारांचा गोंधळ आणि ओव्हर थिंकिंग पॉजमुळे आपल्याला थांबवू शकतं। आपल्या भावनांची जाणीव व्हायला या पॉजची आपल्याला खूप मदत होते। विचार आणि भावना याकडे तटस्थ भूमिकेतून आपण पाहण्यासाठी पॉजचा वेळ आपल्याला मिळू शकतो। पॉज हा आपल्याला आनंद, समाधान देऊ शकतो। राग आला की ताबडतोब आपण प्रतिक्रिया देण्यापेक्षा पॉज घेऊन सारासार विचार करायला आपल्याला वेळ मिळतो आणि मग होतं काय तर आपण प्रतिक्रियेच्या ऐवजी प्रतिसाद देतो। आपल्या मनात ऑटोमॅटिक बरेच विचार येत असतात, पण काही विचार कॉन्शियसली सुद्धा आपण करत असतो। तर विचारांवर विचार करण्यासाठी पॉजचा आपल्याला उपयोग होतो। विवेकी विचार करायला कॉन्शियसली आपले विचार असतात, ते विवेकी विचार असण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यासाठी आपल्याला पॉजचा उपयोग होतो। पण प्रत्येक वेळी पॉज घेऊ शकतो का? नाही। काही वेळेला आणीबाणीची परिस्थिती असते किंवा काही अशी जी परिस्थिती अशी असते की जेव्हा ताबडतोब ॲक्शन घेणं खूप गरजेचं असतं, अशा वेळी पॉज घेत बसणं अजिबात अपेक्षित नाही। पण अशा घटना खूप नसतात। अशा घटना आपण बाजूला ठेवूया आणि ज्या इतर घटना असतात त्यात मात्र पॉज घेणं हितावह ठरतं। समोरची व्यक्ती अशी का बरं वागली, असं का बरं बोलली, हे आपण जाणून घेतलं पाहिजे। आपण आपल्या मनाप्रमाणे त्याचा आपण अंदाज बांधतो आणि मग त्यात आपली चूक होऊ शकते हे मान्य करून त्याच्यासाठी वेळ देऊन खरंच का असं असेल हे शहानिशा मनाशी करायला हवी। लहान मूल काही सांगू पाहतंय तर ते आपण नीट ऐकणं गरजेचं आहे। मुलाला त्याचा वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं। बऱ्याच वेळा काय होतं की पालक आपलंच म्हणणं मुलांवर लादतात आणि मुलांना व्यक्त होण्यासाठी वेळच देत नाहीत। हे योग्य नाही। सुसंवादात दोघांनाही आपली मतं मांडण्याची संधी आणि वेळ हा नेहमीच मिळाला पाहिजे। थांबणं हे योग्य वेळी योग्य काळासाठी हवे आणि ते केव्हा, कुठं आणि किती थांबायचं हे आपल्याला मात्र समजायला हवं। यासाठी विवेकी विचारांचा नक्कीच उपयोग होतो। तर मंडळी, पॉज घेणं गरजेचं आहे हे आता तुम्हाला पटलं असेल। जशी शरीराला आरामाची गरज असते तशीच मनालाही पॉजची गरज असते। तेव्हा जरा थांबा, विचार करा, साक्षी भावाने आपण त्या घटनेचा विचार करूया आणि मग त्यावर प्रतिक्रियापेक्षा प्रतिसाद देऊया। ही सवय आपण आपल्याला लावून घेऊया, म्हणजे मनाला आपल्याला शांतता आणि आनंद नक्कीच मिळू शकतो। तर मी आता इथे पॉज घेते, तुम्ही विचार करा। तुम्हाला पॉजचं महत्त्व पटलं असेल असं वाटतंय मला। तर खरंच स्वतःशी विचार करून बघा की पॉज घेतल्याने आपल्याला शांतता किंवा आनंद, समाधान नक्कीच मिळू शकतं। तर तशी एक सवय आपल्या मनाला आपण लावून घेऊ शकतो। तेव्हा आता इथे पॉज घेऊन मी इथेच थांबते। आणि हो मंडळी, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायची विनंती। तेव्हा आज
थांबते. भेटू नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. थांबणं. रोजच्या या धावपळीत क्षणभर तरी थांबावं. स्वतःच्या मनाशी बसून एकदा तरी बोलावं. जे करतोय ते खरंच का इतकं आवश्यक आहे, की वेळेच्या गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व आहे? प्रतिक्रिया देण्याआधी एक शांत श्वास घ्यावा. भावनांच्या लाटांवर नाही, विवेकाचा दीप लावावा. नेमकं काय हवं आहे मनाला हळूच विचारावं. उत्तरांच्या शोधामध्ये स्वतःलाच पुन्हा सापडावं. थांबणं म्हणजे हार नव्हे, तो नव्या वाटेचा आरंभ असतो. क्षणभराचा हा शांत विराम आयुष्याचा खरा अर्थ सांगत असतो. म्हणून धावताना कधीतरी स्वतःसाठीही थांबावं. योग्य दिशेने चालण्यासाठी आधी स्वतःला भेटावं.